बद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती आहे। डोक्यात गोळी लागल्याने बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी झाले आहेत। लातूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। पोलिसांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेतलाय। आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली। लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आहे। मनोहरेंनी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबियांसोबत जेवण केलं, गप्पाही मारल्या। यानंतर मनोहरेंनी आपल्या खोलीत जाऊन स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून घेतली। गोळी झाडल्याचा आवाज ऐकून त्यांचं कुटुंबीय खोलीत गेलं। यावेळी मनोहरे जखमी अवस्थेत होते। या घटनेनंतर पत्नी मुलांसह ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी मनोहरेंना तातडीने रुग्णालयात नेलं। मनोहरेंनी डोक्यात गोळी मारल्यानंतर ती आरपार निघाल्याची माहिती आहे। मनोहरेंच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली असल्याची माहिती आहे। मनोहरेंवर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। दरम्यान मनोहरेंनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याचं कारण अद्याप समोर आलं नाहीये। पोलिसांनी मनोहरेंच्या निवासस्थानातून रिव्हॉल्वर ताब्यात घेतलंय। बाबासाहेब मनोहरे शिस्तीसाठी आणि स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून प्रसिद्ध। लातूर आधी मराठवाड्यातील धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये काम केलं होतं। मनोहरे लातूर महापालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते। नंतर मनोहरे बढती मिळून ते महापालिका आयुक्त झाले। मनोहरेंनी लातूर महापालिकेचा कारभार उत्तम पद्धतीने सांभाळला अशी